मध्ये खूपच छान वाटलं मला. त्यांच्याकडे खूप सारे कलर्स अवेलेबल होते, लाईक रेड मध्ये पण होता, परत नाही हे कुठे ठेवायचं ते कुठे ठेवायचं. सो आणलं तर मग कुठेतरी एका छानशा जागी कोपऱ्यामध्ये ठेवू शकतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना, ह्याला देवांना व्हायचे फुलं हे जे व्हाईट दिसत आहेत ना तुम्हाला, हे पण मला असे येलो पिंक मध्ये असं भेटत. हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू आर ऑल डुईंग गुड. काल मी प्लांट्सच्या नर्सरीमध्ये जाऊन खूप काही असे चांगले चांगले प्लांट्स आणले आहेत. खूप सुंदर, खूप असे ब्युटिफुल प्लांट्स आणलेले आहेत. हे जे प्लांट्स तुम्ही बघतायत माझ्या पाठी, त्या प्लांट्सला जास्त मेहनत किंवा जास्त तप वगैरे करायची गरज नाहीये. हे खूप इझी टू गो प्लांट्स आहेत. काही आउटडोर प्लांट्स आहेत आणि काही इंडोर्स पण आहेत. सो इंडचे आहेत ते फुलांचे प्लांट्स, खूप ब्युटिफुल प्लांट्स आहेत. त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती शॉर्टमध्ये तुम्हाला देऊन टाकते. सो चला स्टार्ट करूया. सो जसं की तुम्हाला माहिती आहे की काल मी एका प्लांट नर्सरीमध्ये जाऊन खूप असे ब्युटिफुल छोटे छोटे प्लांट्स आणलेले आहेत. आणि एक इंडोर प्लांट पण आहे, एक ॲलोवेरा आहे आणि इक्सोरा प्लांट्स आहेत, ज्याला खूप सुंदर सुंदर फ्लावर्स आहेत आणि ज्याला केअरची पण जास्त गरज नाही आहे. ज्याला रोज पाणी टाकणं तुम्हाला जर जमत नसेल, तुम्ही एक मॉम असाल किंवा खूप बिझी पर्सन असाल आणि तुम्हाला काही असे प्लांट्स हवेत की ज्यांना जास्त केअरची गरज नाही आहे, सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जर तुमच्याकडे अशी मस्त बाल्कनी असेल किंवा नसेल पण, तर तुम्हाला तुमची गॅलरी, ग्रिल, खिडकी सजवायची आहे, जर घर सजवायचं आहे, ग्रीनरी पाहिजे मेन म्हणजे, आणि एअर प्युरिफाईंग पाहिजे, तर हे काही प्लांट्स तुम्ही आणू शकता. सो चला फटाफट यांच्याबद्दल थोडीशी शॉर्ट माहिती घेऊया. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते, सो गाईज, हा जो प्लांट आहे ना, सो हा जो प्लांट तुम्ही बघितला, सो खूप लोकांनी मला विचारलं, माझ्या फ्रेंड्सनी पण मला विचारलं की हा प्लांट तू का आणला. हा इंडोर प्लांट आहे. सो खूप बटरफ्लाय दिसला मला, कारण की मी जे ते प्लांट्स आणला, फ्लावर्सचे प्लांट्स आणले, त्याला बटरफ्लायज येतात बाहेरून, काय माहित कुठून कुठून येत आहेत. खूप छान छान बटरफ्लायज येतात. त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. सगळ्यात आधी या प्लांटची माहिती मी तुम्हाला देते. सो ह्याला बोलतात डिफेनबॅकिया प्लांट. ह्याचं नाव आहे डिफेनबॅकिया आणि ह्याला डम्प केन असं पण म्हणतात. सो या प्लांट्सचं ॲडव्हान्टेज काय आहे ते मी तुम्हाला आधी सांगते. सगळ्यात आधी तर हा एक इंडोर प्लांट आहे, म्हणजे घरगुती प्लांट आहे, घरी ठेवण्यासारखा प्लांट आहे. लाईक बेडरूममध्ये किंवा बाल्कनीमध्ये तर मी याला ठेवणार नाही आहे. बेडरूममध्ये किंवा असं हॉलमध्ये चांगलं सजवायसाठी तुम्हाला ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी हा उपयोगी प्लांट आहे. सगळ्यात जास्त आणि सगळ्यात चांगला ॲडव्हान्टेज याचा काय सांगू तर हा आहे ना, एअर प्युरिफाय करतो. म्हणजे जर तुमच्या घरी धूळ वगैरे येत असेल, खूप असे टॉक्सिन्स वगैरे येत असतील ना, एअरमध्ये जे टॉक्सिन्स वगैरे असतात ना, ते प्युरिफाय करतं आणि एअर प्युरिफाईंगचं काम हा इतकं छान करतं. म्हणून हा प्लांट मी आणला आहे. बिगनर आहे मी आणि म्हणून मी हा एक छोटे छोटेसे चांगले ज्यांना जास्त केअर नाही लागणार. सो ह्या प्लांटला तुम्ही पाणी जर कसं घालायचा विचार असाल ना, तर ह्या प्लांटला तुम्हाला 5 दिवसाला किंवा 4 दिवसाला, आता बघा समर सीझन आहे, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर मग उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला 3-4 दिवसामधून एकदा जरी ह्याला तुम्ही पाणी टाकलं ना, ह्याला असा हात लावून तुम्ही बघायचं त्याची माती सुकली आहे का. तर मग जर ती एकदम कोरडी वाटत असेल ना, तर ह्याला पाणी टाकायचं, नाही तर मग नाही टाकलं तरी चालतं. ठीक आहे. तर 4-5 दिवसात असं करून एक वेळा तुम्हाला याला पाणी टाकायचं आणि 15 दिवसात एकदा तुम्हाला याला असं स्प्रे वगैरे पण करून घेऊ शकतात, जेणेकरून ह्याचे लीव्स वगैरे जे असतील ना, तुम्हाला दिसत असतील, खूप छान छान लीव्स आहेत ह्याला आणि हे खूप असं एस्थेटिक पण वाटतं, राईट. सो असं स्प्रे करून घ्यायचंय, जेणेकरून हे लीव्स पण छान ग्रीन राहतील. सो ह्या प्लांटचा उपयोग हा सगळ्यात मोठा उपयोग आहे की हा एअर प्युरिफाय करतो, रूम एस्थेटिक वाटतो, खूप छान तुम्हाला ग्रीनरी
पॉझिटिव्हनेस प्लांट आहे. मेन म्हणजे हा लकी प्लांट आहे. म्हणजे मनी प्लांट जसा असतो तसाच हा एक प्लांट आहे. लक आणतो घरी. सो ह्या गोष्टींवरती माझा विश्वास आहे आणि आणलाय. सो चला मग दुसऱ्या प्लांट्सकडे वळूया. सो ह्याला मी आतमध्ये ठेवून देते. अजून ह्याची जागा फिक्स नाहीये. बेडरूममध्ये मी तोपर्यंत ह्याला ठेवून देते. मग बघू हॉलमध्ये जसं आमचं काम वगैरे होईल मग त्याच्यानंतर आम्ही हॉलमध्ये ह्याची एक जागा फिक्स करू. आणि मग नंतर अजून बिगनिंग आहे म्हणून ह्याला अजून जास्त आम्ही इतकं हे नाही केलं की हे कुठे ठेवायचं ते कुठे ठेवायचं. सो आणलं तर मग कुठेतरी एका छानशा जागी कोपऱ्यामध्ये ठेवू शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, ह्याला सनलाईट डायरेक्ट नाही लागली पाहिजे. डायरेक्ट सनलाईट किंवा जास्त अंधार जिथे आहे तिथे हा नाही राहू शकत. सो जास्त सनलाईट लागली की ह्याचे पानं सुकून जातील आणि जास्त जर अंधार पडला तर तरी पण ह्याला नाही चालत. म्हणून असं नॉर्मल रूम टेम्परेचर असेल ना जिथे सनलाईट पण आहेत असं पण जर तुम्ही ठेवलं. आता बघा सनलाईट नाही येते तर मी ह्याला इथे पण ठेवून दिलं सोफ्याच्या बाजूला किंवा असं टेबलच्या बाजूला. तर मग कोपऱ्यात कुठेतरी असं ठेवून दिलं मस्त वाटेल. तर तसंही चालेल. रूम टेम्परेचर ठेवायचं. सो त्याला नेक्स्ट प्लांटकडे जाऊया. सो नेक्स्ट आहेत ना, मी असे हँगिंग प्लांट्स घेतलेत. जेणेकरून आता हँगिंग का घेतलेत का, कारण की माझी छोटी मुलगी आहे ती सतत अशी हात टाकून मग ती प्लांट्सला खराब करेल, त्याची माती काढेल. तिला असं खूप आवडतं गार्डनिंग करायला, खेळायला. पण ठीक आहे आवडतं ते आवडतं, पण बाल्कनी खराब नाही व्हायला पाहिजे आणि ते सगळी माती उडाली नाही पाहिजे. म्हणून मी ह्याला असं हँगिंग त्यांना सांगितलं की आम्हाला हँगर्समध्येच प्लांट्स लावून द्या. सो हे आहे. सो हे प्लांट्स काही असे दिसतात. हा मी बघा पिंकमध्ये आणलेला आहे. सो हा पिंकमध्ये खूपच छान वाटलं मला. त्यांच्याकडे खूप सारे कलर्स अवेलेबल होते. लाईक रेडमध्ये पण होता, परत ऑरेंजमध्ये पण होता. मस्त मस्त असे ऑरेंज गुच्छे फुलांचे होते. तर हा पिंकवाला मी आणला आहे आणि ह्याला पण सेमच रुटीन आहे. ह्याला रोज पाणी द्यायची काहीच गरज नाही आहे. आणि याचे लीव्स पण बघा एकदम असे ग्रीन ग्रीन लीव्स आहेत. मस्त फुलं आहेत. सो हे फुलं पण खूप छान दिसतात. देवाला पण आपण वाहायला हे फुलं घेऊ शकतो. आय थिंक घेऊ शकतो. तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा की घेऊ शकतो का नाही. कारण की ते मी गावाला बघितलंय की आपण देवाला फुलं किंवा असे ते ऑरेंज, पिंक, येलो असे छोटे छोटे फुलं असतात ते आपण वाहतो. आता हे वाहतो का नाही हे मला माहिती. सो तुम्ही कॉमेंटमध्ये मला कॉमेंट करून सांगा. सो हे पण मला खूप एस्थेटिक वाटले. आणि ह्याचं मेन म्हणजे हे आहे की ह्याला पण जास्त केअर नाही लागत. मी ते ठेवून देते 2 मिनिटं. सो हा व्हाईटमध्ये पण हे बघा, हे वाले देवांना व्हायचे फुलं, हे जे व्हाईट दिसत आहेत ना तुम्हाला, हे पण मला असे येलो पिंकमध्ये असं भेटत होतं. आता गावाला पण खूप बघतो आणि माझ्या सायन्सच्या घरी पण खूप सारे असे फुलं आहेत. सो मी हा एक आणलेला आहे. मोस्टली देवपूजा करायला हे मी फुलं घेतलेले आहेत, इम्पॉर्टंट सगळ्यात म्हणजे. आणि हा पण खूप एस्थेटिक वाटतो. सो हे हँगिंगचे असे मी फुलांचे क्लस्टर्ड प्लांट्स आहेत ना, हे पिंकवाला दिसतंय ना क्लस्टर्ड टाईप आहे आणि गुच्छा टाईप आहे. खूप मस्त ब्युटिफुल मला वाटलं. छोटे छोटे ह्याला जास्त केअरची गरज नाही लागत. बघा 2-3 दिवसात तुम्ही एकदा जरी याला पाणी दिलं तरीही चालतं. हात लावून बघायचं. जर तुम्हाला असं जास्त कोरडं वाटलं तर मग पाणी द्यायचं. आणि 15 किंवा असं 20 दिवसातून एकदा तुम्हाला ह्याला लिक्विड फर्टिलायझर करून ह्याचे जे लिव्स आहेत ते ग्रीन होतील आणि हे जे फुलं आहेत ते अजून येतील. म्हणून आता लिक्विड फर्टिलायझर म्हणजे काय की तुम्ही विकत पण आणू शकता आणि घरी पण बनवू शकता. घरी कसं बनवू शकता की जे बनानाचे लिव्स असतात, खूप जण असं बनवतात घरी. बनानाचे लिव्स त्याला पाण्यात डुबवून ठेवायचं, घालायचं थोडंसं पाणी, आणि ते तुम्ही चाय पत्तीनी पण बनवू शकता. ते करून तुम्ही लिक्विड फर्टिलायझर घरच्या घरी बनवू शकता. सो मी ते अजून थोडं रिसर्च करते ते कसं बनवलं जातं आणि बेस्ट प्रोसेस काय आहे ते मी त्याला देईल. किंवा मग बाहेरून आणून एखादं लिक्विड फर्टिलायझर तुम्ही याला देऊ शकता. सो का, कारण की याचे प्लांट्स अजून ब्लॉसम होतील म्हणून. सो ओके, हे आहे हँगिंग प्लांट. सो हे तुम्ही घेऊ शकता. ह्याला जास्त केअरची गरज नाही लागत. सो मला बघा माझं बिझी रुटीन असतं. मुलीला सांभाळा, मग बाळाला सांभाळा, मग आता जॉब सांभाळा. मग त्यानेकरून मी असे प्लांट्स घेतलेत, असे प्लांट्स निवडलेत की ज्याला मला जास्त केअर करायला नाही लागणार. राईट. सो आता नेक्स्ट आहे इथे ॲलोवेरा प्लांट तुम्हाला दिसत असेल मागे, आणि एक तुळस दिसत आहे. तुळशी तर आता मला सांगायची गरज नाही आहे. तुम्ही आता आपण महाराष्ट्रीयन लोकांना माहिती आहे की तुळशीचं महत्त्व काय असतं आणि ते त्याला तुम्ही रोज पाणी द्यायला लागेल आणि सनलाईटमध्ये ठेवायला लागेल. थोडं 4-5 तास सनलाईट येते ते पण चालेल. आता 2च्या नंतर येते. सो ह्याला चालेल. आणि तुळशीबद्दल तर मी जास्त काही नाही डिस्क्रिप्शन देत, कारण की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. सगळ्यांच्या घरी असतं आणि माझ्याही घरी होतात, पण ती सुकली होती थोडी आणि खराब झालेली, म्हणून मी ही नवीन आणली आहे. आणि खूप असं एस्थेटिक असं म्हणजे ना ट्रेडिशनल टाईप मी असं याचा एक गुच्छा घेतला आहे. बघा
खूप वजन आहे आणि ट्रेडिशनल टाईप वाटते बघा. असं स्वास्तिक पण आहे इथे आणि मग हे बघा असं मस्त फुलं वगैरे दिले. जसं गावाला माहिती आहे खूप मोठे मोठे असे याचे कुंड्या असतात. मी छोटीशी घेतली आहे, ही पण असं मीडियम मध्येच आहे. मला खूप असं मस्त एस्थेटिक वाटली तर म्हणून मी ही आणली आहे. ट्रेडिशनल लुक पण येईल एका घराला. ह्याला मी मेन म्हणजे हॉलच्या बाल्कनीमध्ये ठेवणार आहे. आता बघू थोडंसं काम वगैरे झाल्यावर मग मी त्याला ठेवेल. आता तोपर्यंत मी हे इथेच ठेवून देते. ठीक आहे. सो हां आणि ह्याला तुम्हाला रोज पाणी घालायचं आहे. तुम्हाला माहिती असेल लिव्सवरती थोडंसं असं स्प्रे करायचं पाणी. बस नॉर्मली असं सनलाईटमध्ये ठेवायचं. आणि नेक्स्ट आहे ॲलोवेरा प्लांट. ॲलोवेरा प्लांटबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते स्किन केअरसाठी, हेअर केअरसाठी किती युजफुल असतं. सो म्हणून हा ॲलोवेरा प्लांट काही जण मला हे म्हणतात की ते घरी ठेवू नये, कारण की बघा आता मी बाल्कनीमध्ये ठेवलं तर घरी ठेवायचा प्रश्न आहे. काही काही जण घरच्या बाहेर असं दरवाजाच्या बाहेर पण ठेवून देतात. तर मग असं मी हे जे ठेवून दिलंय. सो बघू स्किन केअर, हेअर केअर, कोणी कोणी याचा ज्यूस बनवून पण पितात. तर मग ते खूप असं डायजेशनसाठी पण चांगलं असतं. आणि मग स्किनसाठी जर तुम्हाला पिंपल्स येत असतील आणि तुम्हाला डॅन्ड्रफ असेल तर हेअरसाठी पण ती कसं याला यूज करतात. तर म्हणून हे उपयोगी आहे, म्हणून मी हा आणला आहे. एखादं एक चांगलं हेल्दी प्लांट पण असावं. सो असे सगळे प्लांट्स आहेत. खूप अशी केअरची गरज नाही लागत याला, म्हणून मी हे प्लांट्स निवडलेत. काही इंडोर्स आहेत आणि हे काही आउटडोर्स आहेत. सो अजून प्लांट्स आपण घेणार आहोत. सो फर्स्ट मी बिगनर आहे, तर टाइम नाही की मी ह्यांच्याबद्दल असं जास्त विचार करू. सो हळूहळू मी असं स्टेप प्रोसेस केली की मी फर्स्ट स्टेप थोडेसे प्लांट्स आणणार, त्यांची केअर करणार, ते छान वाढू देणार आणि मग दुसरे प्लांट्स आणणार. सो कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ. सो बाल्कनी अजून सजवायची आहे, अजून ग्रीनरी करायची आहे, अजून ग्रीन ॲटमॉस्फिअर क्रिएट करायचं आहे. सो सध्यासाठी असं एस्थेटिक प्लांट्स मी आणले आहेत. सो हे तुम्हाला कसे वाटले आणि व्हिडिओमध्ये जर तुमचे काही क्वेश्चन्स, क्वेरीज असतील तर मला कॉमेंटमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला आवडला असेल, आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा चॅनलला. आणि भेटूया एका चांगल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बाय.